नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे, काय पाप केले आणि छत्रपती घराण्यात जन्माला आले. होय, अशा एका छत्रपतीची आपण चर्चा करणार आहोत, ज्यांचं 70% आयुष्य हे कैदेत गेलेलं आहे. अतिशय ससेहोलपट झालेली छत्रपती यांच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेत असताना, जे आपल्याला पहिल्यांदा जोडले असतील त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका. खालचं लाल बटन दाबा, आयकॉनचे बेलही दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, आपल्या सूचनाही मांडा. त्याच्यानुसार दुर्भाग्य, कमनशिबी अशा या छत्रपतीची चर्चा ज्यावेळेस आपण करतो, तर ते छत्रपती आहेत स्वराज्याचे चौथे छत्रपती, ज्यांच्याविषयी आपल्याला नावही लवकर माहीत नाही. किंबहुना मी म्हटलं तुम्हाला की पानिपत युद्ध कोणामध्ये झाले, तर त्यावेळेला आपण सांगाल पेशवे आणि अहमद शाह अब्दाली. असं म्हटल्यानंतर त्यावेळेचे छत्रपती कोण मग, हेही आपल्याला माहीत नसतं. तर अशाच असणाऱ्या छत्रपतीचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. तर ते म्हणजेच छत्रपती रामराजे. शिवरायांना 2 मुलं, छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती संभाजीराजांचा 1689ला मृत्यू झाल्यानंतर राजाराम महाराजांनी गादी हातामध्ये घेतली. जिंजीला पहिल्यांदा त्यांनी कारभार सुरू केला आणि त्यानंतर परत येऊन स्वराज्यामध्ये आले. मात्र 1700 साली त्यांचंही त्या ठिकाणी निधन झालं आणि त्यानंतर संभाजी महाराजांची हत्या झाली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी येसूबाई साहेब आणि 7 वर्षाचे असणारे शाहू महाराज यांना औरंगजेबाने अटक करून आपल्याकडे घेऊन गेले होते. तर अशा वेळेला 1707 पासून 1707 पर्यंत हा जो 7 वर्षाचा कारभार जो होता, तर शिवरायांच्या सून आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा वेळेला 1707ला ज्यावेळेस शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून बाहेर आले, तर त्यावेळेला इथं पुन्हा एकदा या घरामध्ये कलह निर्माण झाला. संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज आणि ताराबाई साहेब, तर यांच्या संघर्षामध्ये 2 गाद्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या. शाहू महाराजांनी आपली गादी सातारा या ठिकाणी ठेवली आणि ताराबाई साहेबांनी आपली गादी पन्हाळ्याला नेली. छत्रपती राजाराम महाराजांना 2 पत्नी, एक ताराबाई साहेब आणि जो दुसरे आहेत तर ते आहेत राजेशबाई, म्हणजेच ताराबाई साहेबांच्या सवत. तर ताराबाईंना जो मुलगा आहे त्याचं नाव होतं दुसरे शिवाजी आणि राजेशबाईंच्या मुलाचं नाव आहे दुसरे संभाजी. तर हा पन्हाळ्यावर ज्यावेळेस राज्यकारभार यांचा चालतोय, तर त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे की तिथंही त्यांच्यामध्ये अंतर्गत कुरबुऱ्या सुरू झाल्या आणि आपल्या मुलाला गादीवर बसवून, म्हणजे दुसऱ्या शिवाजीला गादीवर बसवून ताराबाई साहेब कारभार करतायत. मात्र तिथेही बाजी पलटली आणि आपली सवत राजेशबाई आणि त्यांचा मुलगा दुसरे संभाजी यांनी ताराबाई साहेब आणि आपला सावत्र भाऊ दुसरे शिवाजी यांना अटक करून कैदेमध्ये टाकलेलं आहे. 1714 ते 1727 अशी जवळपास 13 वर्ष ताराबाई आपल्या पुत्रासह पन्हाळ्यावर कैदेत आहेत. तर या ज्यांच्या नावानं हा कारभार चालतोय ते आहेत दुसरे शिवाजी. ते हे आता कैदेत गेले. तर अशा वेळेला कैदेत असतानाच, किंवा हे जे दुसरे शिवाजी ज्यांचा पुढे आपल्याला विस्तार पाहायचा आहे, तर दुसऱ्या शिवाजी जे होते, दुसऱ्या शिवाजीला ज्या पत्नी होत्या त्यांचं नाव आहे भवानीबाई. तर या भवानीबाईंना, म्हणजे दुसरे शिवाजी आणि भवानीबाई, म्हणजेच ताराबाई साहेबांची मुलगा आणि सून, यांना एकूण 3 कन्या झाल्या. पहिली जी होती कृष्णाबाई, ते जाधव घराण्यात दिल्या. दुसऱ्या अहिल्याबाई त्या शिंदे घराण्यात दिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या जी काही कन्या होत्या त्यांचं नाव आहे दर्याबाई साहेब. तर या दर्याबाईंना वैरागच्या जवळ असणारं पानगावच्या निंभाजी निंबाळकरांना दिलं होतं. आणि याच दुसरे शिवाजी यांना एक मुलगा होता, किंवा कैदेत असतानाच एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं रामराजे. म्हणजे 1726ला त्यांचा जन्म आहे. जन्माला आल्यापासून या रामराजेंचा, मी मगाशी सुरुवात जी केली होती तुम्हाला, की जन्माला आल्यापासून काही पाप मागच्या जन्मात केलं होतं का, की या असणाऱ्या एक निष्पाप अशा प्रकारच्या मुलाला किती ससेहोलपट व्हावी
याचं उदाहरण आपण पुढे टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत. साहजिकच आहे, तो जन्माला आला, 1 महिनाभराचा कालावधी गेला आणि ताराबाई साहेबांना वाटलं की आपल्या सवतीपासून या नाताला धोका आहे आणि म्हणून त्यांनी त्याला अफू वगैरे जास्त त्या ठिकाणी खाऊ घातली आणि तो मेला अशा प्रकारे घोषणा केली. रडारड सुरू झाली आणि त्याच वेळेला त्यांचा असणारा एक नौकर जो राजपूत आहे, चौकीदार, त्याचं नाव होतं घाशीराम. तर यांना सांगितलं की त्याला नेऊन बाजूला पुरा, म्हणजे दफन करा, आणि याची विल्हेवाट लावा. त्यानुसार तो गेला आणि जे काय असेल नाटक केलं. मात्र याच्यामध्ये ताराबाई साहेबांचा डाव होता की या असणाऱ्या आपल्या नाताला, रामराजेला दूर कुठतरी इथून घेऊन जायचं इथून, आणि म्हणून या घाशीरामला त्याच्या पत्नीसह घरातून काढलं. बघा, एक छत्रपती आहेत, डालग्यामध्ये टोपल्यामध्ये छत्रपतीला घातलंय आणि ते गेले बावडा या ठिकाणी. बावडा या ठिकाणी राहत असताना या रामराजेंना घाशीरामच्या पत्नी व त्याचबरोबर रामचंद्रपंत अमात्य यांच्या सुनेने त्या ठिकाणी स्तनपान केलेलं आहे, दूध पाजवलेलं आहे. मात्र त्याही ठिकाणी म्हणजे 1726 पासून 31 पर्यंत त्या ठिकाणी राहतायत ते. तर इथंही काही संशय निर्माण झाला की हे जे रामराजे जिवंत आहे अशा प्रकारची कुणकुण त्यांच्या सवतीला लागलेली आहे किंवा त्यांच्या असणाऱ्या सावत्र मुलाला लागलेली आहे, दुसऱ्या संभाजीला लागली, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तिथूनही निघा. ताराबाई साहेब वारंवार त्याचा हालचाल घेत आहेत. तर अशा वेळेला ते पुन्हा कोकणात भटकत राहिले आणि भटकत राहिल्यानंतर या ताराबाई साहेबांचा जो संबंध आहे तुळजापूरशी, कारण तुळजापूर आणि याचं नातं शिवरायांचं अतूट आहे, मात्र ताराबाई साहेबांचं नातं वेगळं आहे. कारण ताराबाई साहेबांनी आपल्या मुलाच्या नावानं, दुसरे शिवाजीच्या नावानं दिलेली, शिवरायांच्या नावानं दिलेली कवडेची मोहरांची माळ, सोन्याच्या मोहराची 101 मोहराची माळ आजी देवीच्या गळ्यामध्ये आहे. त्याचबरोबर काही दानपत्र, म्हणजे या छत्रपती घराण्याचं पहिलं जे दानपत्र असेल ते ताराबाई साहेबांनी दिलं, आणि म्हणून तुळजापूरचे एक जे काही पुजारी होते त्यांचं नाव आहे नारोजी भुत्या कदम. तर यांच्याकडं ही जबाबदारी सोपवली आणि म्हणून हा जो घाशीराम आहे, घाशीराम इथं तुळजापूरला आला आणि तुळजापूरला त्याने इथल्या नारोजी भुतेकडं या रामराजेला सोपवलेलं आहे, म्हणजे या ताराबाईच्या नाताला सोपवलं. दरम्यान या घाशीरामांचं निधन झालं. म्हणजे पुन्हा एकदा या पुत्राची सशी ओलपट झाली. म्हणजे आईजवळ नाही आहे, सांभाळते कोण? 1 महिन्याचा असल्यापासून राजपूत सांभाळतोय, पुन्हा इथला असणारा पुजारी त्यांना सांभाळतोय. तर असं करत असतानाच या रामराजेंना इथंही धोका निर्माण झाला आणि म्हणून त्यांना बार्शी तालुक्यातलं जे पानगाव आहे तर तिथं बहिणीकडे पाठवण्यात आलेलं आहे. सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की त्यांच्या बहीण दर्याबाई साहेबांना निंबाजी निंबाळकरला पानगावला दिलं होतं. तर तिथं 1745 ते 1750 पर्यंत त्याच ठिकाणी ते राहिले. आता राहत असताना आजही आपण पानगावला गेलो तर तिथं या निंबाजी निंबाळकरांच्या रूपानं किंवा छत्रपती किंवा युवराज राहत आहेत म्हणून तिथं हत्ती तलाव मोठा आहे, तिथं मोठी गडी होती, गावाला 4 वेशी आहेत, मंदिरं आहेत, भक्कम तटबंदी आहे. मात्र धोका त्यांना वारंवार आहे की आपल्याला कोणीतरी मारतं काय की नाताला, आणि म्हणून या रामराजेंना बाहेर न जाऊ देणं, कुठल्याही प्रकारचं लष्करी प्रशिक्षण नाही, अशातच त्यांची वाढ झाली. जवळपास आता 22 वर्षाचं वय झालं. ना त्यांना घोड्यावर बसता येत नाही, ना त्यांना कुठल्याही प्रकारचं लष्करी ना मुलकी किंवा महसुली प्रशिक्षण नाही. भीत भीत ते वाढलेले आहेत. आणि अशा वेळेला सातारच्या गादीवर असणारे छत्रपती शाहू महाराज तर यांचं 15 डिसेंबर 1749 निधन झालं. आता त्यांचं शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांना 4 मुली आहेत. येसाजी व कुसाजी हे 2 दासीपुत्र आहेत. मध्ये मात्र गादीवर कोणाला बसवायचं म्हणून नागपूरकर भोसल्यांचा आता वंश शोधायला सुरुवात झाली. त्यावेळेला ताराबाई साहेब पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला दत्तक घेण्याची काय आवश्यकता आहे, रक्ताच्या नात्याचा आपला छत्रपतींचा एक मुलगा आज हयात आहे. आणि मग त्यांनी सगळी काही कथा सांगितली की तो जन्मल्यापासून 1726 पासून आता 50 आलेला आहे. सांगितलं की आपल्या रक्तातला हा मुलगा शिल्लक आहे आणि मी माझ्या मुलीकडे तिथे ठेवलाय पानगावला. आणि मग त्यावेळेला त्यांना आणण्याकरता इंद्रोजी कदम जे सरदार आहेत ताराबाईंचे खास, तर त्यांना पाठवण्यात आलं. याकरता त्यांनी आपली अंगठी व पाटल्या ओळखी करता म्हणून दिल्या. 10,000चा लावाजमा आला पानगावमध्ये आणि रामराजेंना सातारला घेऊन गेलेत. आता दरम्यानच आता सांगितलं की छत्रपतींचं निधन झाल्यामुळं पटकन या रामराजेंचा राज्याभिषेक घडवून आणला आणि 1750 साली 4 जानेवारी 1750ला हे जे भटकत राहिलेले रामराजे, ज्यांना कुठला अनुभव नाही आहे,
त्यांना गादीवर बसवलं. आता गादीवर बसवल्यानंतर त्यावेळेला त्यांचे 2 विवाह त्या ठिकाणी घडवून आणले किंवा लावून देण्यात आले आहेत. एक आहेत दुर्गाबाई साहेब आणि सगुणाबाई. मात्र त्यांचा कारभार करण्याकरता, कारण त्यांच्याकडे काही माहीत नाही, इथं बहिणीकडे ते राहत आहेत, बहीण सांगल तसे ते ऐकतायत, आणि म्हणून त्यांचा कारभार करण्याकरता इथून पानगाव वैरागवरनं त्यांच्या बहीण दुर्गाबाई साहेब त्या ठिकाणी गेले आहेत. तुळजापूरचे नारोजी भुते पुजारी त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर असा यांचा कारभार त्या ठिकाणी राहिला. दरम्यान पेशव्यांना आता वाटलं की हे छत्रपती आता नवीन गादीवर आले आहेत. जोपर्यंत शाहू महाराज शिल्लक होते, शाहू महाराज हयात होते, तोपर्यंत कारभारावर त्यांची वचक होता, जरब होती. मात्र हे आल्यानंतर आता यांना तपासून पाहावं, आणि म्हणून पटवर्धनाच्या विरोधात सांगोल्याची मोहीम पेशव्याने आखली. तिथं छत्रपतीला सोबत ठेवलं. ज्यांना लढाईचा अनुभव नाही आहे तर त्यांना ती मोहीम देण्यात आली. साहजिकच आहे, त्यांच्यानं ते शक्य नव्हतं, आणि म्हणून पेशव्यांनी 1750 साली सांगोला करार केला, आणि सांगोला करार करून त्यांना स्पष्ट सांगितलं, त्यांच्या मर्यादा ओळखल्या, आणि त्या सांगोला करारानुसार वार्षिक 56 लाखाचा महसूल त्यांना लावून देण्यात आला. म्हणजे तेवढं त्यांनी घ्यायचं आहे, बाकीचं काही बघायचं नाही. आणि तेव्हापासून या छत्रपतीच्या कारकिर्दीतच, रामराजेच्या कारकिर्दीतच आता पुण्याहून कारभार सुरुवात झाला. आता पुण्याहून कारभार सुरुवात होत असताना यांचा कारभार जर आपण बघितला तर अतिशय, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की कुठलाही अनुभव नाही. आयुष्य त्यांचं पूर्ण महिनाभराचं वय असतानापासून त्यांचा गोंधळामध्ये कारभार केला. नेहमी कोणतं मागं लागलंय का, अशा प्रकारचा कारभार राहिला. त्यामुळं गोंधळून ते गेलेले आहेत. आणि गोंधळून जात असताना पेशव्यांनी मात्र इथं त्यांच्यावर आता वचक बसवायला सुरुवात केली. आता रामराजे जे आहेत त्यांना समजतंय की कारभार कोणाच्या नावानं किंवा कोण करतंय. तर आता पेशवे जरा थोडंसं बलशाही आहेत, ताकदवार आहेत, म्हणून त्यांनी पेशवेची बाजू धरायला सुरुवात केली. आणि मग त्यावेळेला ताराबाईने सांगितलं की माझं ऐकत नाही ना, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा तोतय आहे. म्हणजे सख्या असणाऱ्या नाताला त्यांनी तोतयार ठरवायला सुरुवात केली. मग पुन्हा एकदा मोठी हालचाल त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि त्यावेळेला तुम्ही करार का केला सांगोला, किंवा पेशवेकडे का आकर्षित झाला, म्हणून ताराबाई साहेबांनी पुन्हा एकदा 1750 ते 1763 असं त्यांना कैदेत टाकलं. म्हणजे बघा, 22 वर्ष पहिले असणारी भटकंती झाली, गप लपत छपत, आणि पुन्हा आता एकदा 12-13 वर्ष हे आजीच्या कैदीत आहेत. आणि त्यावेळेला त्यांना पेशवेने सांगितलं की कारभार भलेही त्यांच्या नावानं चालतोय. त्याने सांगितलं की जर तुम्हाला इथं राहायचं असेल, पेशवेपद छत्रपतीपद व्यवस्थितपणे करायचं असेल, तर आपल्या जे काही बहीण आहेत त्यांना बाजूला काढून टाका. जो तुळजापूरचे पुजारी आले आहेत तुम्हाला मदत करण्याकरता, त्यांना बाजूला काढून टाकण्यात आलं. अशा वेळेला छत्रपती रामराजे छत्रपती असूनही ज्यावेळेस हा आदेश आला, तर त्यावेळेला आपल्या बहिणीच्या कमरेत गळ्यात पडून ते मोठमोठ्या रडायला लागले आणि सांगतायत, मी आता कसा कारभार करू सांगा, अनुभव नसल्यामुळे. आणि मग त्यामुळं पेशव्यांचं एक पत्र आहे, ते पेशव्यांचं पत्रामध्ये उल्लेख कशा प्रकारचा पेशव्यांना पाठवलेलं, कारण पेशव्यांचा एक कारभारी त्या ठिकाणी त्यांनी ठेवला होता की रोज त्यांना पैशाकरता काय लागते वगैरे वगैरे ह्याच्याकरता. आणि ते पत्रामध्ये पेशव्यांना कळवतात, राजश्री स्वामी तो मळमळीत भांबावून गेले आहेत, म्हणजे त्यांना काही कळत नाहीये, अशा प्रकारचं पत्र या सातारा दरबारातला त्यांचा कारभारी पेशव्यांना कळवतोय. तशा रीतीने एकंदर ही दर्याबाई निघून गेल्या, आणि मग आता संपूर्ण कारभार हा यांचा पेशव्यांच्या अधीन गेलाय, किंवा पेशवे सांगल तसं सुरुवात झाला. यांच्याच कारकिर्दीमध्ये म्हणजे ते कैदेत आहेत. 1761 पानिपतचं युद्ध झालं. मी मगाशी सांगितलं की पानिपतचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये हारलो. 1,00,000 महाराष्ट्रातले युद्धात ही आपली जी काही वीर असतील मारले गेले, याची कल्पना तर त्यांना आहे किंवा नाही, किंवा कशा प्रकारे कल्पना देण्यात आली होती, हा आश्चर्याचाच भाग आहे, कारण त्यांचं नाव कुठंच सापडत नाही आहे. त्यामुळं ते आता नानासाहेब जे काही पेशवे आहेत, भाऊसाहेब पेशवे त्यांचं तिथं निधन झालं होतं, नानासाहेब पेशव्यावर फार खुश आहेत. आणि ते म्हणतायत की कारण का नानासाहेबांनी त्यांचं जो घर नीट करून दिलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत. आपला छत्रपतींचा वाडा नीट करून दिला पेशव्यांनी, म्हणून त्यांनी तसं पत्र लिहिलेलं आहे. दुसरं त्यांची जी काय असतील त्यांच्या सावत्र जे मुली होत्या, किंवा शाहू महाराजांच्या जे 4 मुली होत्या, संतोजी वगैरे गजराबाई, तर त्यांना सुद्धा या छत्रपतींनी मारहाण केलेली आहे. फार अमानुष छळ त्यांचा केलाय, चापकाने फोडले, अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे. तर त्यांचीही लग्न नानासाहेबांनी लावून दिली. आणि म्हणून नानासाहेबांचा आभार व्यक्त करण्याकरता त्यांचं एक पत्र आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतायत, आमचे हल्लीचे राज्य हे केवळ नानांचे कर्तृत्व. छत्रपती म्हणतायत हे नाना सदैव यश वृद्धी व्हावी ही शंभूपाशी मागणी आहे.
म्हणजे हे आपण बघू शकतो की नानासाहेब पेशवे किंवा पेशवेच्या मर्जीशिवाय सातारचा जो काय अजिंक्य तारा आहे तिथून त्यांना खाली सातारला येणं परवानगी नव्हती. आले तर पटकन त्यांना पटकन माघारी न्यायचं आहे. म्हणजेच ज्याला आपण शोभेचं अशा प्रकारचा छत्रपती ते तयार झाले. याच्यामध्ये पेशवेला कोण लाख दोष देत असतील, परंतु मी म्हणतोय की यांचा असणारा जे पाठीमागची पार्श्वभूमी पाहिली तर त्याच्यामध्ये पेशव्यांना कितपत दोषी धरावं हा जास्तचा प्रश्न आहे. अशा वेळेला 1771 साली ज्यावेळेला महाजी शिंदेने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला भगवा फडकवला, यांच्याच कारकिर्दीमध्ये हे छत्रपतींना माहीत आहे का नाही माहीत नाही. कारण का पेशव्यांनी महाजी शिंदेना सुद्धा छत्रपतींना भेटू दिलेलं नव्हतं, हे आपल्याला दिसतंय. मग छत्रपतीचं काम काय राहिलं? फक्त पेशव्यांना वस्त्रे देणे, तेवढंच काम राहिलं. त्यांच्या हयातीमध्ये 5 पेशवे होऊन गेले. आणि अशा वेळेला आपण जर पाहिलं की यांचा जो काही कारभार, यांचा असणारी जी पद्धत कारभाराची, त्यामुळं राघोबादादासारखा जे थोड्या दिवसाकरता पेशवे झाला होता, राघोबादादांना वाटलं की छत्रपती अतिशय दुबळे आहेत म्हणून त्यांच्या हातून वस्त्र घ्यावी ही सुद्धा त्यांना लाज वाटली आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाला पाठवलेलं आहे. एवढंच नाही तर या राघोबादादाने छत्रपतीचा जो काही शिक्का होता त्याच्यातून या रामराजांचं नावही काढून टाकलं होतं. पुन्हा शाहूंचा शिक्का त्यांनी चालू केला होता. म्हणजे अशाही प्रकारे त्यांची ससेहोलपट, अशाही प्रकारे त्यांची अवहेलना त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. सवाई माधवरावला तर त्यांच्या परस्पर पुण्यामध्येच त्या ठिकाणी वस्त्र देण्यात आली, हेही आपण पाहिलेलं आहे. तर अशा रीतीने एकंदर जे छत्रपती शिवरायांचे सख्खे पंतू आहेत, जे छत्रपती ताराबाईंचे सख्खे नातू आहेत, तर या छत्रपतींचा कारभार अशाच प्रकारे पुढे चालत राहिला. 1750 पासून 1777 म्हणजे 27 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. पैकी 13 वर्ष ते आजीच्या कैदेत राहिले. बाकीचे राहिलेले जे काय असतील त्यांचं 10-12 वर्ष त्याच्यात सुद्धा अगदी शोभेची वस्तू म्हणून त्यांचा कारभार त्या ठिकाणी झाला. आता त्यांचं सुद्धा चूक काय आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून सांगितलं की कदाचित पूर्वजन्मीचं त्यांचं काय संचित असेल, पूर्वजन्मीचं कुठं काय या असणाऱ्या माणसानं पाप केलं का, छत्रपती पद सोडावं, त्या माणसाला नीट जगताच आलं नाही आणि म्हणून सांगितलं की पाठीमागच्या जन्मात कुठं पाप केलं होतं का, म्हणून त्यांना माणूस म्हणून व्यवस्थित जगता आलं नाही. जर कुठं जर काही शिपाईगिरी करून जर काही व्यवस्थितपणे इतर घराण्यात जन्माला आले असते तर किंबहुना चांगलं जीवन तर जगता आलं असतं. छत्रपती घराण्यात जन्माला आले, छत्रपती व्हायचं आहे म्हणून आईपासून तोडण्यात आले 1 वर्षाचा असताना. अशीच सस्य होलपट करत करत 1777 जन्म झालं. म्हणजे ज्यांचा जन्मच कैदेमध्ये झाला ते अशाच प्रकारे कैदेत, कधी विजन मासात असं करत करत 1677 साली त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर वावी या ठिकाणचे असणारे भोसले त्यांना पुत्र नसल्यामुळे त्यांचे धाकटे शाहू म्हणून त्यांच्यानंतर निधनानंतर 77ला त्यांचं निधन झाल्यानंतर गादीवर बसवण्यात आलं. तर अशा रीतीने एकंदर एक वेगळे छत्रपती, चौथे छत्रपती, की एक माणूस म्हणून त्यांचा जर विचार केला तर त्यांचं संचित काय, त्यांचं असणार नशिबाचं दुर्भाग्य की आयुष्य त्यांचं ससे हुलपटमध्ये गेलं. आणि म्हणून मी सुरुवात केली होती की कुठं पाप केलं होतं का, की ते छत्रपती घराण्यात जन्माला आले. काही चुकले असेल, कारण का छत्रपतींचा इतिहास आहे, चुकला असेल क्षमस्व या ठिकाणी, परंतु आपल्या सूचनेचं उत्तर जरूर संदर्भासह दिलं जाईल. म्हणून आपण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा गाळीव इतिहास.